नमस्कार. ध्यान साधनेच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. ध्यानाचे विविध प्रकार आहेत. आज सुद्धा आपण एक नवीन ध्यान प्रकार BMS अपलिफ्टिंग टेक्निक म्हणजेच बॉडी माइंड अँड सोल अपलिफ्टिंग हे बघणार आहोत. या ध्यान साधनेतून आपल्याला शरीर, मन व आत्म्याचा विकास साधायचा आहे. हे ध्यान आपण एकूण 3 टप्प्यांच्या मध्ये करणार आहोत, ज्याच्यामध्ये पहिला टप्पा हा बॉडी अपलिफ्टिंग, दुसरा टप्पा हा माइंड अपलिफ्टिंग आणि तिसरा सोल अपलिफ्टिंग हा टप्पा असणार आहे. ध्यानाला बसण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्या घरामधील एक शांत जागा निवडा. त्याचबरोबर जिथं तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही, ज्या ठिकाणी कुठली गर्दी, गडबड, गोंधळ कानावरती येणार नाही, अशा ठिकाणी ध्यानास बसा. ध्यानाच्या दरम्यान कानावरती पडणाऱ्या सूचना व्यवस्थित ऐकू येण्यासाठी हेडफोन्सचा वापर करा. ह्या ध्यानाच्या दरम्यान आपल्याला काही हालचाली सुद्धा करायच्या आहेत. त्या हालचाली अगदी संथ गतीनं ज्यावेळेला सांगितल्या जातील तेव्हा करा. चला तर आता ध्यानाला सुरुवात करूयात. आपल्या योगा मॅटवरती शवासनामध्ये अगदी शांतपणे पडून राहा. दोन्ही पायांच्या मध्ये अंतर घ्या. पायाचे अंगठे बाहेरच्या बाजूला ठेवा. दोन्ही हात शरीरापासून अंदाजे 1 ते 2 फूट अंतरावरती तळवे वरती करून ठेवा. डोळे हळूवार बंद करा. आपण सगळ्यात पहिल्यांदा बॉडी अपलिफ्टिंग करणार आहोत. पायाचे अंगठे, पायाची बोटं, घोटा, पायाचे सगळे स्नायू, गुडघा अगदी कमरेपर्यंत दोन्ही पाय पूर्ण शिथिलावस्थेत सोडून द्या. त्याच्यामध्ये कुठलाही ताण ठेवू नका. तसंच शरीराच्या अंगठ्यांना, बोटांना आणि त्याचबरोबर दोन्ही हातांना खांद्यापर्यंत पूर्ण शिथिलावस्थेत आणा. आता दोन्ही पाय आणि दोन्ही हात अगदी निर्जीवपणे मॅटवरती पडलेले तुम्हाला जाणवतील. पाठीचे सगळे स्नायू सुद्धा तसेच मॅटला चिकटवा. त्याच्यामधला सुद्धा ताण काढा. मानेच्या स्नायूंच्या मधला ताण काढा. मान कुठल्याही एका बाजूला आरामात टाकून द्या. चेहऱ्यावरती सुद्धा कुठलाही ताण ठेवू नका. डोळे सुद्धा गच्च मिटू नका. अगदी हळूवार मिटलेले ठेवा. आता तुम्हाला जाणवेल की तुमचं पूर्ण शरीर हे शिथिलावस्थेत आलेलं आहे. आता आपल्याला काही हालचाली करायच्या आहेत. तुमचा उजवा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता सरळ वरती उचला, जितका शक्य आहे तितका. ही पायाची हालचाल तुम्हाला 5 वेळेला करायची आहे. 1 2 3 4 आणि 5. आता अशीच आपल्याला डाव्या पायाची सुद्धा हालचाल करायची आहे. हालचाल करत असताना सुद्धा डोळे बंदच ठेवा. डावा पाय वरती घेऊन पुन्हा खाली न्या. 1 2 3 4 आणि 5. आता आपल्याला कमरेची हालचाल करायची आहे. दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करा आणि कंबर वरती उचलून पुन्हा खाली ठेवा. 1 2 3
4 आणि 5. पूर्ण पाठ मॅटवरती टेकवा. आता दोन्ही पाय पुन्हा शवासनामध्ये खाली सहजपणे सोडून द्या. डोळे तसेच बंद राहू देत. आता आपल्याला 5 वेळेला खोलवर श्वास घ्यायचा आहे. श्वास घेणं चालू ठेवा. हा होता आपला पहिला टप्पा, बॉडी अपलिफ्टिंग. यानंतर आपण जाणार आहोत माइंड अपलिफ्टिंग म्हणजेच मनोविकासाकडे. तुमचं पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करा. आता आपण प्रत्येक इंद्रियांचा अनुभव घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या कानावरती लक्ष एकाग्र करा. कुठलाही नाद, शब्द, आवाज यांचं ग्रहण आपण कर्णेंद्रियामार्फत करत असतो. आज आपल्याला त्याचंही अपलिफ्टिंग करायचं आहे आणि त्याच्यातून मनोविकास साधायचा आहे. अगदी लहान असल्यापासून आजपर्यंत आपण असंख्य आवाज ऐकत आलेलो असतो. त्यापैकी अनेक आवाज आपल्याला आवडणारे असतात. काही वेळेला गाण्याचे आवाज असतील, काही वेळेला समुद्राच्या लाटांचा आवाज असेल, तर कधी पक्ष्यांची किलबिलाट असेल. आजपर्यंत तुम्ही ऐकलेल्या अनेक आवाजांच्या पैकी जो आवाज तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला आहे तो आवाज पुन्हा आठवायचा प्रयत्न करा. तोच आवाज जसाच्या तसा ऐकत राहा. तुम्हाला जाणवेल की पुन्हा जेव्हा तुम्ही आवाज ऐकला होता त्या क्षणांच्या मध्ये, त्या प्रसंगामध्ये पुन्हा गेला आहात. तोच आवाज जो तुम्हाला खूप आवडलाय तो तसाच ऐकत राहा. आता तुमचं लक्ष त्वचेवरती एकाग्र करा. त्वचा म्हणजे स्पर्शनेंद्रिय. आजपर्यंत अनेक स्पर्शांचा अनुभव आपण घेतलेला असतो. कधी थंड पाण्यामध्ये पाय बुडून बसला असाल तर तो गारवा त्याच्यामुळं त्वचेवरती काटा आला असेल, तर कधी वाऱ्याच्या झुळकीचा स्पर्श तुम्ही अनुभवला असेल. असा कुठलाही स्पर्श जो तुम्ही अगदी लहान असल्यापासून आतापर्यंत अनुभवला असेल आणि तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला असेल, अशा स्पर्शाची अनुभूती घेत राहा. आपण पंचेंद्रियांच्या वरती लक्ष केंद्रित करतोय. आता आपल्याला डोळ्यांच्या वरती लक्ष केंद्रित करायचं आहे. रूप ग्रहण करण्याचं साधन म्हणजे डोळे असतात. आपण ह्या डोळ्यांच्या मधून, त्यांच्या माध्यमातून अनेक दृश्यांचा अनुभव घेतलेला असतो. कधी इंद्रधनुष्य बघितलेलं असतं, तर कधी उगवतीला येणारा सूर्य बघितलेला असतो. अशी अनेक दृश्य असतात. त्यापैकी काही दृश्य आपल्याला खूप आवडलेली असतात. असंच एखादं दृश्य जे तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलंय ते पुन्हा तसंच्या तसं डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जाणवेल की ज्या वेळेला तुम्ही हे दृश्य आठवाल त्यावेळेला त्या क्षणांच्या मध्ये पोहोचल्याची अनुभूती तुम्हाला येईल. आता अगदी हळूवार आपलं लक्ष जिभेवरती केंद्रित करा. जीभ म्हणजेच रसनेंद्रिय. विविध चवींचा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. काही चवी ह्या आपल्या जिभेवरती तशाच रुची घालत असतात. अगदी लहान असल्यापासून
अशा असंख्य चवी ज्या आपण अनुभवल्यात त्यापैकी सगळ्यात जास्त जी चव तुम्हाला आवडलेली आहे, अजूनही आठवते, अजूनही त्याचा अनुभव घ्यावासा वाटतोय, तशी चव पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जाणवेल की जिभेवरती त्याच संवेदना तुम्ही आता अनुभवायला सुरुवात कराल. आता आपल्याला सगळ्यात शेवटचं इंद्रिय म्हणजेच घ्राणेंद्रिय म्हणजेच नाकावरती लक्ष केंद्रित करा. आपल्या गंध संवेदना ह्या नाकाद्वारे आपण घेत असतो. विविध गंध, फुलांचा सुवास असेल, विविध परफ्युम्स असतील, अत्तर असेल, मंदिरातली अगरबत्ती असेल, अशा अनेक चांगल्या सुगंधांना आपण नेहमीच आठवत असतो. त्यापैकी सुद्धा जो सुगंध तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला आहे, त्या सुगंधाला पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करा. आपल्या मनापर्यंत आपल्याला पोहोचवणारं साधन म्हणून सुगंधांना ओळखलं जातं. सगळ्यात जास्त आवडलेला सुगंध जसाच्या तसा पुन्हा घेण्याचा प्रयत्न करा, पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही शवासनामध्ये पडले आहात. हा होता आपल्या ध्यान साधनेचा दुसरा टप्पा, मनोविकास म्हणजेच माइंड अपलिफ्टिंग. आता पुन्हा डीप ब्रीदिंग घेत राहा. 5 ते 6 वेळेला खोलवर श्वास घ्या. हालचाल करू नका, डोळे उघडू नका, सूचनांच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे जाणार आहोत, सोल अपलिफ्टिंग म्हणजेच आत्मविकासाकडे. आता आपलं पूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रावरती केंद्रित करा. डोळे उघडू नका, हालचाल करू नका. आज्ञाचक्रावरती पूर्ण एकाग्र व्हा. आता आपल्या प्रत्येकामध्ये असणारी आत्मशक्ती ही आज्ञाचक्रावरती येऊन एकवटलेली तुम्हाला जाणवेल. आता तीच आत्मशक्ती आपल्या आज्ञाचक्रातून आपल्याला सोडून आपल्या भोवताली असणाऱ्या आसमंतामध्ये विलीन होणार आहे. ही आत्मशक्ती आपल्या आज्ञाचक्रातून थोडी थोडी वरती जाताना तो तुम्हाला दिसायला लागेल. आपल्या शरीरापासून अगदी 1 ते 2 फुटांच्या वरती, त्यानंतर 5 ते 10 फुटांच्या वरती, त्यानंतर आणखी दूरवर, असा हा आत्मशक्तीचा प्रवास आपल्यावरती पसरलेल्या निरभ्र आकाशापर्यंत होताना तुम्हाला जाणवेल. आता आपल्या आत्मशक्तीचं अणुरेणूंच्या मध्ये विभाजन होईल आणि सृष्टीमधल्या प्रत्येक अणुरेणूपर्यंत आपल्या आत्मशक्तीचे कण आता पसरायला लागतील. आपल्या सृष्टीमध्ये जी सकारात्मक ऊर्जा भरलेली आहे, ती ऊर्जा आपल्या आत्मशक्तीच्या प्रत्येक कणाकणामध्ये आता भरली जाते. ही सगळी सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये भरून घेऊन पुन्हा ही आत्मशक्ती एका संघटित रूपामध्ये येते आणि हळूहळू पुन्हा तुमच्यापर्यंत येताना तुम्हाला आता जाणवते. आता ही आत्मशक्ती अगदी तुमच्या 5 ते 10 फुटांच्या वरती, त्यानंतर अगदी आपल्या आज्ञाचक्राच्या 1 ते 2 फुटांच्या वरती आलेले तुम्हाला जाणवेल. आणि आता तुम्हाला आज्ञाचक्रामधून
आपल्या शरीरामध्ये ह्या आत्मशक्तीचा होणारा प्रवास सुद्धा अनुभवायला मिळेल. ज्या वेळेला ही आत्मशक्ती तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते, तेव्हा तुम्हाला एक चैतन्याची अनुभूती या सकारात्मक ऊर्जेमध्ये मिळेल. तुमचं शरीर जे आतापर्यंत निर्जीवपणे पडलेलं होतं, त्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये तुम्हाला आता चैतन्याची अनुभूती व्हायला लागेल. ह्या सर्व सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्या. चेहऱ्यावरती स्मित हास्य येऊ दे. श्वसन आणखी संत होऊ दे. डोळे उघडू नका. ऊर्जेचा अनुभव घेत राहा. असतकडून सतकडे, तमाकडून ज्योतीकडे आणि मर्त्य जगातून अमर्त्याकडे आपल्याला होणारा प्रवास जाणवतोय. आता ह्या आपल्या विकासाची, अपलिफ्टिंगची अनुभूती तशीच घेत राहा. आता अगदी हळूवार उजव्या कुशीवरती वळा. संतपणे पडून राहा. आता सावकाश उठून बसा. दोन्ही हातांचं एकमेकांच्या वरती घर्षण करा. हात चेहऱ्यावरती फिरवून घ्या. खांद्यांच्या वरती, मांड्यांच्या वरती सगळीकडे हात फिरवून घ्या आणि सगळ्यात शेवटी डोळ्यांच्या वरती हातांचे तळवे ठेवा. डोळ्यांना सुद्धा आपल्या हातांची ऊर्जा द्या आणि आता अगदी हळूवार डोळे उघडा. हा होता आपल्या ध्यान साधनेचा शेवटचा टप्पा, आत्मविकास. ध्यानाची अनुभूती घेतल्यानंतर लगेच मॅटवरून उठू नका. 1 ते 2 मिनिट तिथंच बसून राहा. मग सावकाश उठला तरी चालेल. आजची ही ध्यान साधना आपल्याला कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट्स मधून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.